नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। महानगर पालिका के माध्यम से भ्रष्टाचार की सूली चढ़िया आम आदमी। बाबूपेट चंद्रपुर के निवासी संदीप यासलवार ने आज 11 मई 2025 को बाबूपेट बुद्ध विहार में आत्महत्या कर ली। प्राप्त जानकारी के अनुसार पिछले 2 से 3 वर्षों से जब से वो अनुकंपा में था, उसने बार बार नगर निगम के अधिकारियों से नौकरी की मांग की थी, लेकिन सभी अधिकारियों ने उसकी बात अनसुनी कर दी और नौकरी के बदले पैसे की मांग की। संदीप ने अपनी मां को इस मामले के बारे में बताया था। साथ ही नगर निगम के अधिकारी कह रहे थे कि संदीप के खिलाफ मामला दर्ज किया गया है, लेकिन संदीप राष्ट्रवादी पार्टी का कट्टर कार्यकर्ता था और एक सामाजिक कार्यकर्ता भी था और वो हमेशा विरोध प्रदर्शनों में भाग लेता था और कई कार्यकर्ताओं और बड़े नेताओं के खिलाफ राजनीतिक अपराध किए गए हैं। ये कोई गंभीर मामला नहीं है। मानसिक परेशानी के कारण संदीप की आत्महत्या के लिए भ्रष्ट नगर निगम अधिकारी जिम्मेदार हैं और उनके खिलाफ हत्या का मामला दर्ज किया जाना चाहिए। एनसीपी की मांग है कि अगर संदीप के परिवार को न्याय नहीं मिला और भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ कार्रवाई नहीं की गई तो पार्टी कड़ा विरोध प्रदर्शन करेगी। नगर निगम में 125 से 150 अनुकंपा संबंधी मामले लंबित हैं और नगर निगम को ये सुनिश्चित करने की जिम्मेदारी लेनी चाहिए कि ऐसी अनुचित घटना दोबारा ना हो। माझ्या मुलाला नोकरी लागण्याबद्दल पालीवार हा गुन्हेगार होता। 1 लाखाची मागणी केली म्हणे। मला त्या दिवशी सांगत होता, तुम्ही म्हटलं लाच काही घेत नाही म्हणलं, अनुकंपाच्या जागेवर मी येतो तुझ्या बरोबर म्हणलं, जयस्वाल भाऊ आहे म्हणलं। त्या दिवशी तारखा होते, तारखा फायनल करून दिलं। हे पालीवारमुळे त्याचा मृत्यू झाला। त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मी मागणी करते। आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ता स्वर्गवासी संदीप यासलवार यांनी आज बावपेट येथील बुद्ध विहारात आत्महत्या केली। आत्महत्या करायचे कारण असे होते की महानगरपालिका प्रशासनाकडून जे अनुकंपाच्या ज्या जागा निघल्या होत्या त्या अनुकंपाच्या जागेमध्ये याचे नाव मागील 1 ते 2 वर्षापासून त्या यादीत नाव आलं होतं, पण याच्यावर जे पॉलिटिकल काही गुन्हे असल्यामुळे तिच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ह्या गुन्हे असल्यामुळे त्या महानगरपालिका काही त्याला ड्युटीसाठी खूप त्रास तिचे अधिकारी देत होते असा प्रश्न त्याच्या आईने अनेक वेळा आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडे तक्रार करून सांगितला। तरी आम्ही तिच्या महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याला भेटून याला असे तुम्ही का हे करता न त्याच्याकडून पैशाची सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली, हेही त्याच्या आईचे स्टेटमेंट आहे। म्हणजे आज त्यांचे खायचे वांदे असल्यानंतर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये आज त्याच्याकडून पैशाची सुद्धा मागणी महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे। तर आमचा एकच हेतू आहे की आज त्याचा हा जीव गेला आहे। आज जीव गेल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व तिच्या चंद्रपूर शहर रहिवाशाची हे आमची इच्छा आहे। आणि ह्या मागणीकडे पालकमंत्री, मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी गंभीरताने लक्ष देऊन या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही इथूनच शांतीधाममधून देऊन राहिलो। या घटनेच्या महानगरपालिकेनं कोणताही सडोतर कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही महानगरपालिकेचा तीव्र निषेध करू आणि आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। याच्यानंतर महानगरपालिकेच्या अनुकंपाच्या जागेमध्ये मला वाटते 125 लोकांची यादी लागलेली आहे। तर असाच कोणी यादीमध्ये नाव आल्यानंतर त्याला असाच ड्युटीसाठी अगर त्रास देत असेल तिचे अधिकारी तर असाच आत्महत्येचं कारण अजून बाकीचे करू शकतात। तर यासाठी जे म्हणजे त्यांची नावं आली आहे त्यांनी असा काही हेतू उचलू नये, पण असं जर नाही झालं पाहिजे म्हणून महानगरपालिका प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। आज संदीप यासलवार हुडको कॉलनी येथील आमचा जो कार्यकर्ता होता, खंदा समर्थक, त्यांनी रात्री 3:30 वाजता आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्येला कारणीभूत ही महानगरपालिका आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून त्याचं नाव अनुकंपाच्या लिस्टमध्ये आलं होतं, परंतु त्याला नोकरीवर घेण्यात आलं नाही। कारण एवढंच होतं की त्याच्यावर पॉलिटिकल गुन्हे होते आणि पॉलिटिकल गुन्हे हे सर्व नेत्यांवर असतात, माझ्यावरही आहे, आमदार खासदारावर आहे, सर्वांवर राहतात। पण पॉलिटिकल गुन्हे हा गुन्हे नाही आहे, परंतु त्याला अधिकाऱ्यांनी खूप त्रास दिला
त्याच्यामध्ये त्याला पैशाची सुद्धा मागणी करण्यात आली. आज तो बिचारा खाण्यापिण्यापासून वंचित होता तर पैसे कुठून देणार आहे. तर माझा पूर्ण हा आरोप आहे महानगरपालिकेवर की त्याचा मृत्यू महानगरपालिकेचे जे आमचे कर्मचारी आहे, जे आमचे आयुक्त आहे त्यांच्यामुळे झालेला आहे. तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी या शांतिधामामधूनच करत आहोत. खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।